तुम्हाला हे सगळं बघून कळालंच असेल की आम्ही तयारी करतोय भोगीची, म्हणजे जी मिक्स भाजी बनवतात ना त्याची. तर मग ते सगळं आम्ही भाज्या वगैरे घेऊन आलोय आणि मग त्याचं हे असं आम्ही निवडून ठेवलंय सगळं. म्हणजे कारण ऑफिस असणार तर मग करायला वेळ मिळणार नाही त्या दिवशी, तर आम्ही आजच तयारी करून मग याची सगळी ठेवणार आहे. माझं पण वर्क फ्रॉम होम पाहिलं असतं, म्हणजे मजा नसती आणि सगळं एन्जॉय करायला मिळालं असतं. बिचारायला ऑफिसला जायला लागतंय तर हा ठीक आहे, बाहेर काय करू शकत नाही. तर आम्ही भाजी कुठून घेऊन आलो ते तुम्ही आता बघा. तर भोगीच्या खरेदीसाठी आम्ही बाहेर पडलो आहे. स्टार बाजारला जाणार होतो, पण इथं आम्हाला बाजार दिसला जो आम्ही इथं थांबलो. आमच्या इथं बाजार भरतो तिथं आम्ही जायचं विसरलो ॲक्च्युली, त्यामुळे मग इथं फ्रेश भाज्या दिसल्या म्हणून इथं थांबलेलो आहे. पण जाताना किती छान वाटत आहेस निखिल तू. हा मला कामाला लावलं असतं. ड्रायफ्रुटचं पण चांगलं आहे, बघायचं काय. हा चल जाऊ. मी निखिलला जरा सोपं काम दिलंय की असं बिया काढायच्या वगैरे, आणि मी थोडं अवघड कामं घेतलेत. ही भाजी मी आज बनवणार आहे म्हणून मी त्याचं हे करायला लागले. आणि बोल मी आणि मी हे हरभरा सोलायचं सोडून आता खातच बस तू. अरे जरास ठीक आहे ना, आता सोडून कुठे ठेवायचं, मला जागा नाही आहे ठेवायला हे, म्हणून घेऊन ये ना काहीतरी घेऊन ये. हा सापडलं. आणि हा एक महत्वाची गोष्ट, आमचे ना आता 300 सबस्क्रायबर झालेत आणि भारी वाटायला लागले आम्हाला असं की 300 लोकांनी आम्हाला फॉलो केलंय आणि तुम्ही आमचे व्लॉग्स बघता त्याच्याबद्दल धन्यवाद. असेच तुम्ही बघत राहा, असंच आम्हाला सपोर्ट करा आणि आमचे व्हिडिओज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. कसे वाटतात ते सांगा, मजा येते का नाही. हा, आणि तुम्हाला अजून काही कंटेंट बघायला आवडेल ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. हा व्लॉग राहणार आहे की भोगी आणि भोगीची तयारी आणि संक्रांतीचा हा व्हिडिओ पूर्ण राहणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही कसं सेलिब्रेट करताय ते पण आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. परत एकदा थँक्यू आम्हाला सबस्क्राईब केल्याबद्दल. असंच आमच्यावरती प्रेम तुम्ही दाखवा, बरसवत राहा. प्रेम असं फेकून मारा आमच्यावरती, असं मारा की फेकूनच मारा. नाही काय अरे असं नॉर्मल लँग्वेज आहे ग, नॉर्मल आहे पण असं व्हिडिओ मध्ये दिसणार आहे ते म्हटल्यावर असं फेकून मारा वगैरे असं कसं वाटतं. आमच्यावरती तुम्ही प्रेमाचा असाच वर्षाव करा तर आम्हाला त्याच्यापासून खूप आनंद मिळेल, मजा येते. 2 days later शीतलने ऑफिसच्या टीव्ही एकचा बरोबर युटिलायझेशन केलेला आहे. इकडे चहा बनत आहे आमचा आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही संध्याकाळच्या भाजीसाठी, आज भोगी आहे त्यामुळे भोगीच्या भाजीसाठी मसाला बनत आहे टी ब्रेकमध्ये. प्रॉपर युटिलायझेशन जर बघायचं असेल तर शीतलकडे यायचं आहे तुम्ही. आणि इथं शीतल रांगोळी काढत आहे छान अशी. न सांगता ब्लॉगिंग. मग काय करायचं हे सर तुला पण दाखवायचं, मला हे दाखवायचं आहे. सॉरी ही अशी छान अशी क्यूट अशी रांगोळी काढलेली आहे शीतलने. आणि अरे ते दाखव ना पाय. नाईस. ते काय दाखवायची गरज नाही आहे सोड. मग काय दाखवायचं, झालं काढून म्हणे. येस ते काढताना तू गाणं म्हणलीस का नाहीस. झटपट पटापट लक्ष्मी अंदर. पूजेचं साहित्य आणायचं आहे आम्हाला, मग त्याच्यासाठी आम्ही बाहेर जाणार आहे. म्हणजे माझं जरा ऑफिसचं काम कम्प्लीट झाल्यावरच जाणार आहे, आता लगेच नाही. आणि म्हणजे काय आणायचं आहे. इथं अशी छान अशी बोळकी पोचलेली आहेत, तर ह्याच्यामध्ये जे सामान ठेवायचं असतं ते आम्हाला आणायला जायचं आहे बाहेर. तर ते शीतलचं ऑफिस संपलं की आम्ही लगेच निघणार आहे, झट जाणार आणि पट करून येणार आणि आम्ही त्यातलं सामान घेऊन येणार आहे. त्या सामानामध्ये गाजर तर जसं आम्ही म्हणलो होतो तसं आम्ही बाजारात जाऊन आलेलो आहे. बाजारात जाताना धुळीच्या साम्राज्यातून आम्ही प्रवास करत जाऊन कठीण परिश्रमानंतर आम्हाला सामान मिळालेलं आहे. हे ना शीतल. हो बरोबर, अगदी बरोबर. इतकं धुळीचं साम्राज्य होतं की कायच विषयच नाही, एकदम खतरनाकच. आणि हे बघा असं आम्ही आता ते बोळकी पूजनाचं करत आहे. सॉरी कसले फुलं ते चांगले हे नाही आहेत, काय फ्रेश नाही आहेत. फ्रेश म्हणजे संध्याकाळी आणल्यावरती तुम्हाला फ्रेश कुठून मिळणार आहेत. ठेवायचं तरी पण आता सण आहे म्हटल्यावरती. आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आता म्हणायचं का. हो तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला, असे सबस्क्राईब करत जावा. येस. आणि याच्यानंतर आता मी भाजी बनवणार आहे. तर आता मी भाजी बनवायला स्टार्ट केले आणि अशा भाज्या वगैरे भाजून ठेवलेत आणि निखिल मला हेल्प करतोय, कांदा वगैरे चिरतोय. आणि
त्याच्यानंतर मी आता भाजी बनवणार आणि आमच्या मावशी ऑलरेडी कशाच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी बनवून गेलेत आणि मस्त आता आम्ही जेवणार ते खाणार. मोस्टली सगळेजण सकाळीच भाजी वगैरे बनवतात, पण आम्हाला वेळ नव्हता तर आम्ही संध्याकाळी बनवतो आणि निखिल सकाळी नसतो त्यामुळे संध्याकाळीच फ्रेश बनवली तर आम्हाला दोघांना खाता येईल म्हणून मग आम्ही बनवली. आणि येस, आणि आता उद्या सकाळीचं पण पूजा वगैरे आहे तर त्याचं पण मी ऍड करणार, तर तुम्ही ते नक्की बघा. आणि मी कांदा कापतोय ते नाही सांगणार ग, नवरा एवढं मदत करतोय ते नाही सांगणार कांदा कापतोय म्हणून. ते तू काय सांगितली नाहीस यार. बघितलं, म्हणजे पहिलं वाक्य माझं ते होतं की मला हेल्प करतोय हा आणि कांदा कापतोय. ऐकायचं नाही, ऐकत तर अजिबात नाही. बाय. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे संक्रांती आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी ती जी एक पूजा करतात ना संक्रांतीची ती करणार आहे आणि मग म्हटलं की तुम्हाला पण दाखवते मी ते. तर त्याची तयारी माझी तशी झालेली आहे, मी करून ठेवलेली आहे. तर हे ना असे त्याच्यासाठी ऊस, गाजर वगैरे आणि हे काय काय लागतं, तर मी हे सगळं काढून ठेवलं आहे आणि ती पूजा मी मांडणार आहे आता. A few moments later. ही आता माझी पूजा करून झाली आहे, अशी मांडले मी. तुमच्याकडे कशी असते पूजा ती पण मला तुम्ही सांगा. आमच्याकडे आम्ही अशी मांडतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लोक आहे ना आता लगेचच मी थोड्या वेळात पोस्ट करणार आहे, कारण आजच मकर संक्रांती आहे, तर आजच पोस्ट केला तर चांगला वाटेल तो, म्हणून मी आताच पोस्ट करणार आहे. असेच आमचे व्लॉग्स मी बघत राहा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. बाय.